दिल्ली, देहरादून, मसुरी व हर्षिल असे उत्तराखंडमधले आम्ही ही टूर आज अरेंज केली आहे. 1 एप्रिल 2026 निजामुद्दीन दिल्ली येथे आम्ही सकाळी 9 वाजता रेल्वेने मुंबईहून उतरलो आणि पुढे आम्हाला देहरादूनला जाण्यासाठी गाडी दुपारी 3 वाजता असल्याकारणाने आमच्याकडे हा 5-6 तासाचा भला मोठा गॅप होता. त्यामुळे आम्ही दिल्ली एक्सप्लोअर करायचं ठरवलं आणि त्यानुसार आम्ही पहिलं हुमायूनचा मकबरा पाहण्यासाठी आता निघालो आहोत. मित्रांनो, माझ्यासोबत अजून 5 मित्र आहेत. मी त्यांची तुम्हाला हळूहळू ओळख करून देतो. आता तुम्ही समोर पाहतात ते माझे मित्र गणेश कोळी आणि त्याचबरोबर हे सुरेंद्र महाडिक, विजयकुमार ठाकूर आणि सुनील पुण्यार्थी आणि नेहमी माझ्यासोबत असणारा दिलीप गांगड. मित्रांनो, हा संपूर्ण परिसर 30 एकरामध्ये असून आपण जो पाहत आहोत तो वेस्टर्न गेट आहे, ज्यातून तुम्ही खरं बाहेर पडायचं आहे आणि दक्षिण गेटमधून तुम्ही आतमध्ये जायचं आहे. परंतु आता ते गेट बंद करण्यात आले, त्यामुळे आपण या वेस्टर्न गेटमधूनच एंट्री करतो. हा डबल डोमचा दरवाजा आहे. अतिशय भव्य 150-200 फूट उंच असलेला हा दरवाजा आपण पाहत आहोत. मित्रांनो, आपण जसजसे पुढे जाऊ तसं तुम्हाला पूर्ण इतिहास समोर डोळ्यासमोर येईल. हे समोर जे वास्तू पाहत आहोत, तुम्हाला लांबून हा ताजमहाल पाहतो आहोत असं वाटेल, पण ते ताजमहाल नसून हा हुमायूनचा मकबरा आहे आणि अक्षरशः सेम त्याची कृती आहे. याच्यावरनंच ताजमहाल ही वास्तू उभारण्यात आलेली आहे आणि सभोवताली हे असे तळी आहेत की जेणेकरून तळी आणि कालवे बनवलेले आहेत, जेणेकरून त्याला या वास्तूंना मॉइश्चरची गरज असते. त्यामुळे इथे सदैव पाणी आज देखील राखलेलं आपल्यास दिसून येते. मित्रांनो, तुम्ही पाहतात ह्या वेस्टर्न गेटच्या पायऱ्या 70 ते 75 अंशामध्ये बनवलेल्या आहेत, जेणेकरून तुम्ही जेव्हा यातून बाहेर पडता तेव्हा तुमची मान ही खाली राहते आणि ती एक प्रकारची या सगळ्या समाधांना मानवंदना समजण्यात येते. म्हणून हे तसं त्यावेळेला स्ट्रक्चर बनवलेलं आहे. ही आता आपण पाहत आहोत, ही कबर आहे दारा शिकाहो, औरंगजेबाचा थोरला भाऊ. तुम्ही या कबरीच्या मस्तकाजवळ पहा, एक तिरकी लाईन गेलेली आहे. याचा अर्थ या कबरीमध्ये अख्खं शरीर नसून अर्धवट शरीर दहन केलेलं आहे. जिथे अख्खं शरीर दफन केलेलं नसतं तिथे त्या कबरीवर अशी मस्तकाच्या बाजूला तिरकी लाईन मारलेली असते, जेणेकरून तुम्हाला ते दर्शित करते की तिथे अख्खं शरीर नसून अर्धवट शरीर दफन केलेलं आहे. दारा शिकाहोला औरंगजेबाने दिल्लीमध्ये हत्तीच्या पायी देऊन त्याचं मस्तक त्याने ग्वाल्हेरच्या किल्ल्यात मागून घेतलेलं होतं. तसंच त्याचा 2 नंबरचा भाऊ शाह शुजा याला सुद्धा तेव्हा त्याने ठार केलं आणि त्याची या सगळ्यांच्या समाध्या ह्या बाहेरच्या बाजूला आहेत. आतल्या इमारतीमध्ये फक्त हुमायून आणि नंतरच्या काही हुमायूनचे रिलेटिव्ज यांच्या समाध्या आहेत. तसंच औरंगजेबाच्या काही रिलेटिव्सच्या सुद्धा तिथे समाध्या आहेत. डावी बाजू हे हुमायून आणि त्याच्या पत्नी आणि त्याचे रिलेटिव्ह यांच्या समाध्या आहेत आणि उजव्या बाजूला ह्या औरंगजेबाच्या काही रिलेटिव्सच्या समाध्या आहेत. मित्रांनो, हुमायूनची खरी कबर ही जुना पुराणा किल्ला
या ठिकाणी प्रथम बांधण्यात आली होती, परंतु नंतर अकबराला आणि त्याच्या आईला म्हणजे वेगा बेगम यांना ते बरोबर वाटले नाही आणि त्यांनी नंतर हा मकबरा बांधण्याचं ठरवलं आणि 1565 ते 1572 या काळामध्ये हा मकबरा त्यांनी बांधून घेतला. आणि वेगा बेगमचं हे सगळ्यात महत्त्वाचं कार्य त्यावेळेला तिने ठरवलं होतं. तुम्ही पाहत आहात आता ही कबर पाहता ही वेगा बेगमची असून, कारण ही सगळ्यात थोरली होती, त्याला 3 त्रिकोण आहेत तिथे, आणि ही इथे बाजूला आहे ही 2 त्रिकोण म्हणजे दुसरी पत्नी हुमायूनची. त्यामुळे ह्या अशा आपणास ओळखता येतात. आणि स्त्रियांच्या कबरीला मध्ये खड्डा असतो, पुरुषांच्या कबरीला मध्ये उंचवटा बनवलेला असतो, असं एकंदरीत पाहण्यावरून कळतं. मित्रांनो, आम्ही इथे येण्यासाठी रिक्षा केली, परंतु तुम्ही हे सगळी ठिकाणं मेट्रोने व्यवस्थितपणे पाहू शकाल असं मला खात्री आहे. इथे येण्यासाठी JLN स्टेडियम हे मेट्रो स्टेशन असून तुम्ही ज्याच ठिकाणाहून तुम्ही उतराल त्या ठिकाणाहून तुम्ही मेट्रोने इकडे सहजगत्या येऊ शकाल आणि तुम्ही पाहू शकाल. हे आता पाहत आहोत आपण, ही वास्तू आहे ईसा खान नियाजी, हा शेरशाह सूर याचा ऑफिसर होता, त्याची ही कबर आहे. हे अष्टकोनी आकाराचे असून यामध्ये इतर देखील समाध्या आहेत, त्या बहुतेक सगळ्या ऑफिसर लोकांच्या त्यावेळेच्या आहेत. हा शेरासूर हा मुघल नव्हता, तो इस्लामिक होता पूर्णपणे. मुघल म्हणजे मंगोलियन आणि इस्लाम ह्यांचे हायब्रिड. तैमूरलंगने चंगेज खान हा जो मंगोलियन होता त्याच्या मुलीशी लग्न करून त्यांच्यापासून बाबर हा तयार झाला आणि बाबरला त्यांनी भारतामध्ये राज्य करण्यासाठी तेव्हा अफगाणिस्तान म्हणून उझबेकिस्तान या ठिकाणाहून त्याला इथे भारतात पाठवलं होतं आणि त्यांनी शेरशाह सूरचा पराभव करून इथे मुघल साम्राज्य स्थापन केलं. बाबराचा कार्यकाळ होता 1526 ते 1530, हे 5च वर्ष होता. त्याचा मुलगा हुमायून हा नंतर इथे मुघल राजा बादशाह म्हणून संबोधित झाला, परंतु तो तेवढा शूर नव्हता. त्यामुळे त्याला शेरशाह सूरने त्याला परत एकदा हरवून 10 वर्ष त्याला अज्ञातवासात इराणमध्ये धाडलं आणि परत 10 वर्षानंतर तो तिथल्या अफगाणिस्तानमधल्याच कुठल्या एका राजाची मदत घेऊन परत दिल्लीवर स्वार झाला आणि त्याने ही दिल्ली काबीज केली. आणि त्यानंतर तो फक्त 2च वर्ष जगला आणि ग्रंथालयाच्या पायऱ्यांवरनं तो गडबडून खाली कोसळला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. असा नॅचरल डेथ त्याची झाली होती. ह्या संपूर्ण च्या एरियामध्ये तुम्ही बारादरी, एक मस्जिद आणि काही वास्तू तुम्हाला पाहायला मिळते. एक न्हाव्याची कबर आहे हुमायूनच्या आणि एका माळ्याची कबर आहे हुमायूनच्या, असं तुम्हाला एकंदरीत ह्या इथे या वास्तूमध्ये पाहावयास मिळेल. तुम्ही ही वास्तू खूप मोठी असल्याकारणाने यामध्ये बराच वेळ जाईल, त्यामुळे तुम्ही पुरेसा वेळ काढून ही वास्तू पाहू शकता. आमच्याकडे तसा लिमिटेड वेळ होता, कारण आम्हाला इंडिया गेट आणि राष्ट्रपती भवन हे देखील पाहायचं होतं. त्यानुसार आम्ही तसे राष्ट्रपती भवन आणि इंडिया गेट पाहण्यासाठी गेलो. तिथूनच आम्ही महाराष्ट्र भवन हे पाहण्यासाठी गेलो आणि तिथेच आम्ही दुपारचं जेवण करून आम्ही 3 वाजता आम्ही आमची पुढची ट्रेन पकडली.